ले लो तुम्हारा खाना। हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांची प्रार्थना। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता मॉर्निंग म्हणता येणार नाही कारण की हा संडेचा ब्लॉग आहे, त्यानंतर संडेचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे, मंडेचं रुटीन शेअर केलेलं आहे। इथे आज दुपारीच असा नॉनव्हेजचा बेत ठरला होता आणि मी इथे पटापट नॉनव्हेज बनवण्यासाठी घेतलं होतं। आणि इथे बघू शकता माझी भाजी तर बनवून झालेली आहे आणि इथे भाकरीही पटपट करून घेतल्या होत्या कारण की मी माझ्या मैत्रिणीला जेवण्यासाठी बोलवलं होतं आणि तीही येणार होती, म्हणून मग म्हटलं दुपारचं जेवणही सोबत करूयात, मुलींचंही जेवण होईल आणि मग मुलींना आधी जेवण आम्ही खाऊ घातलं आणि मग आम्ही जेवायला बसलो आणि मस्त असं जेवण आम्ही एन्जॉय केलं। ले लो तुम्हारा खाना। खाली पसारा नको करू। मायराला वेलकम। वरती बस हा, आईला फरशी पुसू दे राजा। ओके। आणि तुम्ही बघितलंच असेल बिलकुल पसारा न करता मी कशा प्रकारे नॉनव्हेजचा पण स्वयंपाक बनवला होता। आणि कसं असतं नॉनव्हेज जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला म्हणजे मसालाही वाटून घ्यायचा असतो, म्हणजे मसाला आपण मिक्सरला ग्राइंड करतो आणि तेही माझं तसंच असतं। जेव्हा आपण मसालाही ग्राइंड करतो खूप सारं म्हणजे वेळ जातो आपला त्याच्यामध्ये आणि माझंही आजही तसंच झालं। पण तुम्हाला सांगू तरीही आपण टेक्निकल पद्धतीने जेव्हा अशा प्रकारे स्वयंपाक बनवतो ना तेव्हा अजिबात पसारा होत नाही। आणि जेव्हा मला नॉनव्हेज बनवायचं असतं तेव्हा मी ताजाच मसाला यूज करते, असं नाही की आधी करून ठेवते वगैरे नाही। पण ताजा मसाला केल्याच्यानंतर मला असं वाटतं की भाजीला खूप छान प्रकारे चव येते। पण ठीक आहे, आपल्याला खूप सारी कामं असतील किंवा खूप सारे बिझी किंवा खूप सारे गेस्ट आपल्याकडे येणार असतील तेव्हा आपण आधी करून ठेवलं तर आपल्याला जो पसारा होतो किंवा आपल्याला काम पटापट आवरायचं असतं तो आपला वेळ वाचतो, त्यावेळेस आपण करून ठेवू शकतो। आणि मग माझं असं म्हणणं असतं इतर वेळेस जेव्हा आपलं काम शांततेत किंवा आपल्यामागे खूप गडबड नसते तेव्हा अशा प्रकारे मी ताजा मसाला बनवत असते नॉनव्हेजच्या भाजीसाठी। आणि इतर वेळी जेव्हा आपल्याकडे खूप सारे गेस्ट येणार असेल किंवा अजून थोड्या फार माणसांचा जास्त स्वयंपाक बनवायचा असतो तेव्हा आपण प्रिपरेशन हे आधीच करून ठेवलं पाहिजे, कारण की मग काय होतं आपली म्हणजे अशी धांदल उडत असते आणि आपल्याला कामंही पटापट आवरायचे असतात आणि म्हणूनच त्याच्यासाठीही आधी प्रिपरेशन करणं तेवढंच गरजेचं असतं आणि म्हणजे आपली कामं पटापट आवरतात आणि खूप जास्त वेळ आपल्या कामांसाठी घेतलं जात नाही। म्हणूनच अशा प्रकारे मी थोडंफार कामांचं नियोजन करून ठेवत असते। पण आज माझ्यामागे खूप सारी गडबड नव्हती किंवा काही अशी गडबड नव्हती, त्याच्यामुळे असा मस्त असा ताजा मसाला मी आज बनवला होता। आणि तुम्हाला सांगू अशा प्रकारे खूप सारं प्रिपरेशन आपल्या गृहिणींना येतच असतं आणि आपण ते इतर वेळी करतही असतो आणि त्यातूनच आपल्याला आपल्यासाठी वेळ मिळत असतो आणि आपल्या कुटुंबासाठीही वेळ मिळत असतो। आणि सांगायचं म्हटलं तर मी स्वतःला आजकाल खूप जास्त फ्रेश फील करते, म्हणजे जेव्हापासून आता 8-10 दिवस झाले असतील जेव्हा मी पहाटे 5ला उठते आणि वॉकला जाते 1 तास मस्त अशा 4000-6000 स्टेप्स मी आणि माझी फ्रेंड पूर्ण करतो आहे। त्याच्यामुळे ना तुम्हाला सांगते खूप छान असं मस्त फ्रेश वाटते आणि मला असं वाटते तुम्हाला सांगू मी रात्रभर असं कितीही जागेल पण मला पहाटेची झोप खूप जास्त प्रिय आहे। मी एवढं सारं वेट लॉस बी जेव्हा केलं ना तेव्हाही उन्हाळ्यामध्येच फक्त फ्रेंड्स होत्या माझ्या कॉलनीतल्या चालायला जाण्यासाठी, तेव्हा मी चालायला जात होते 1 तास, पण दुपारी एक्सरसाइज करत होते। मी सकाळी कधीच उठून एक्सरसाइज करत नाही, ठीक आहे कधी होतं करते पण खूप जास्त मोटिवेशन लागतं मला पहाटे उठून एक्सरसाइज करण्यासाठी। तर मग म्हणूनच असं ठरवलं आणि चालायला जायला मी जाऊ शकते 5 वाजता, तेही मोटिवेशन पाहिजे सोबत। मी कोणाला तरी देणं किंवा कोणी मला तरी दिलं तर मग मला असा उत्साह येतो। तर असंच मग माझी फ्रेंड मला भेटली आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण जाऊयात। मग आम्ही असं दोघी मिळून जातो आणि म्हणून खूप जास्त उत्साह येतो आणि खूप जास्त फ्रेशही फील करतं, म्हणजे आपण स्वतःला मी तर करते
आणि त्यामुळे काय होतं, सकाळी लवकर उठतो आणि मग स्वतःला फ्रेश फील करतो, तेव्हा आपले सकाळच्या कामांनाही लवकर सुरुवात होते आणि सकाळची कामंही फटाफट आवरतात. आणि म्हणूनच मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मला ही एक लागलेली चांगली सवय आणि ती मला खूप छान प्रकारे स्वतःला मी छान असं फील करते, म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. किती छान आवडलं होतं गं. सॉरी बोलली तिला. चल आता नेक्स्ट टाइम पासून नाही करायचं खराब. चल मला मदत कर. उचल. खबर नाही का? असं काय? आणि इथे बघू शकता तुम्ही, आता मायराची खेळणी खूप सारी म्हणजे एकत्र झालेली असते. आता मायरा ती आवरून ठेवते, पण ती काय करते की सगळ्या गोष्टी जर अशा डिस्ट्रीब्यूट करून ठेवल्या तर ती तशा प्रकारे ठेवते, पण मी कधी कधी कंटाळा आला की सगळे एकत्र करून टाकते आणि मग ती पण सगळे एकत्र करून टाकते. आणि दीदी असंच अधूनमधून तिचा पसारा, तिची खेळणी आवरून देत असते आणि म्हणूनच इथे तिला ओरडत होती. तर त्यानंतर मग तिला सॉरी बोलली ती, कारण की दीदीचं आम्ही सगळं ऐकतो, कारण की दीदी आम्हाला सोबत खेळायला पाहिजे असती. आणि इथे खूप छान प्रकारे दीदीनी आणि मायरानी खूप छान त्यांची खेळणी आवरून ठेवून दिली आहे. त्यानंतर मग मला इथे इडली आणि डोशासाठी तांदूळ भिजवायचे होते. आज मी खूप साऱ्या डाळी नाही टाकणार आहे, फक्त उडीद डाळ, तांदूळ आणि मेथीदाणे एवढेच इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे. आणि कधी कधी मी असं करते, भरपूर साऱ्या डाळी आणि त्यानंतर तांदूळ असं अधूनमधून करत राहते, कारण की लहान मुलं जी असतात ती खूप जास्त डाळी त्यांच्या म्हणजे सगळ्याच डाळी इतर वेळेस पोटामध्ये जात नाहीत, म्हणून अशा प्रकारचं मला जुगाड करावा लागतो. मग अधूनमधून खूप जास्त सगळ्या डाळींचा मिक्स डोसा किंवा इडली म्हणा असं बनवत असते. आणि कालच माझी मैत्रीण मला म्हटली, तू खूप दिवस झालं ग इडली आणि डोसाच बनवला नाही आहे, कारण की सतत तीही बघत असते माझ्या व्हिडिओमध्ये वगैरे. मग चला आज आठवणीनं मी हे करून घेतलं. आता मी करते. इकडे बघा आमचा डॉक्टर. आणि दीदी कोणी पेशंट आहे का परत दीदी? कर. आजी परत कर. ओके. आता हॅलो करा. मला ऑब्विसली मायराचं तर तोंड बघ किती सुंदर झालंय. रेडी? कर मला. हॅलो. काय देतीये? हां, इंगॉचॉन. आणि दीदीला टॅबलेट. काय दुखतंय पेशंटचं? दीदी आता बरीच होणार आहे. दीदी झाली आता बरीच. जॉलो. जॉलो का डॉक्टर? आणि इथं बघितलं तुम्ही, मायरा किती छान प्रकारे डॉक्टर खेळते आणि तिला फार जास्त आवडतं आहे. खूप लहानपणापासून ती खेळते आहे इथे आणि तिला म्हणजे ह्या गोष्टी ती मे बी डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन केलं तिने आणि ती तशा प्रकारेच करते. आणि इडली डोशाचं मी म्हटलं तुम्हाला की तेव्हा मायरा खूप कमी पदार्थ खायची आणि चपाती वगैरे हे कोरडी खायची, त्याच्यामुळे मग मला इडली डोसा ती जास्त बनवायला लावायची आणि आवडायचं. इथे मला डोशाचं जे पीठ आहे ना ते भिजवून म्हणजे 6 ते 7 तास झाले होते आणि मी असंच करते दिवसाच, म्हणजे दुपारीच्या नंतर म्हणजे दुपारीच असं भिजवत घालते, म्हणजे इव्हिनिंगच्या वेळेस ते काढता येतं आणि दुसऱ्या रात्रीभर छान असं फर्मंट होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याचा डोसा, इडली हे सगळं करू शकतो. म्हणूनच अशा प्रकारे मी अगदी संध्याकाळीच नाही भिजवत घालत आणि कधी कधी नाही पॉसिबल झालं तर संध्याकाळी घालते. तर आता मायराला खूप सारा जास्त आवडतं, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल. आता इथे जेव्हा मी पीठ काढत होते तेव्हाच तिला अंदाज आला. काय ग बाबू? कशाचं पीठ? काय बनवायचं याच्यापासून? काय बनवायचं? डोसा. वाव, कशा समजलं उंदीर मामाला डोसा बनवती आई. मी मायरासाठी डोशाचं पीठ बनवतीये. हो ना, बसायचे. ओके. पीठ बाबू आता येऊ द्या, डोसा उद्या बनणार.
आणि इथे तुम्ही बघितलंच असेल, आम्हाला असंच पीठ काढलेलंही खायला खूप जास्त आवडतं. आणि मग तिचं असं मध्ये होतं, तर आई मलाही दे. मग ते वाटे आणि स्पूनमध्ये तिने असं घेऊन थोडंसं पीठ खाल्लं. आणि तर असं असतं थोडं छोट्या मुलांचं. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच मी एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.